नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2024च्या मित्रांनो सहाय्यक आयुक्त या पदासाठी आपण संपूर्ण काही परीक्षेविषयी तांत्रिकी तुमचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. जो तुमचा तांत्रिकीचा म्हणजे मित्रांनो टेक्निकलचा जो अभ्यासक्रम आहे त्या अनुसरून संपूर्ण काही परीक्षेविषयी अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. त्यासोबतच आपण जी नवी मुंबई महानगरपालिका 2025 साली मित्रांनो जुलै महिन्यामध्ये जी परीक्षा झालेली होती ते देखील मित्रांनो त्याचे आपण क्वेश्चन पेपर अनालाइज आपल्या मित्रांनो चॅनल मार्फत आपण करत आहोत. जर तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण काही नवी मुंबईचे या ठिकाणी अपडेट जे की पाहायला मिळणारे असतील. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सहाय्यक आयुक्त हे पद जे आहे संपूर्णपणे या पदाची परिपूर्ण तयारी या ठिकाणी आपण करत आहोत. जर चॅनलवर नवीन असाल, तुम्ही या पदाकरता अर्ज केला असाल किंवा करणार असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मागील देखील व्हिडिओचे पार्ट त्या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. तर मित्रांनो, तांत्रिकीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 60 प्रश्न विचारले जाणारे आहेत आणि त्यासाठी 120 गुण जे की तुम्हाला दिले जाणारे आहेत, जे की सर्वात अतिशय महत्त्वपूर्ण हे गुण आहे. जर तुम्ही तांत्रिकीमध्ये चांगल्यापैकी स्कोर जर अचीव केला तर 100% तुमचं सिलेक्शन पक्का असणार असेल. परंतु समजा तुम्हाला तांत्रिकीमध्ये जर कमी मार्क येत असतील तर मित्रांनो तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस जे की कमी होणारे आहेत. जर तुम्हाला सिलेक्शन तुमचं पक्का करायचं असेल, तुम्हाला हा टॉपिक पक्का करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर सुरू करू आपलं आजचं सेशन आणि यामध्ये पाहू आता काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा काय म्हणतो. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील कोणता नियम हा वयाचा पुरावा स्वीकारण्याबाबत भाष्य करतो? तर वयाचा पुरावा स्वीकारण्याबाबत म्हटलेला आहे. तर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नुसार. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर अ, जे की नियम 38. तर नियम 38 हा जो आहे थोडक्यामध्ये वयाचा पुरावा स्वीकारणारा नियम आहे. तर यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मधील पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. जे सरकारी सेवेमध्ये आहे त्या सरकारी सेवेमध्ये जो वयाचा पुरावा ग्राह्य धरण्याबाबतचं भाष्य करतो. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 2 आपला. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 नुसार खालीलपैकी कोणती शिक्षा ही मोठी शिक्षा म्हणजे ज्याला मेजॉर पेनल्टी या गटामध्ये येते, खालीलपैकी कोणत्या शिक्षेला जे आहे ते म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचा जे की सी, सेवेतून काढून टाकणे. तर सेवेतून काढून टाकणे ही मोठी शिक्षा मानली जाते. तर जी परिनिंदा किंवा वेतनवाढ रोखणे या ज्या थोडक्यामध्ये सामान्य शिक्षा आहेत, परंतु परमनंटली रिम्युअल हे जे आहे या ठिकाणी जे की सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न तिसरा आपला. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979च्या कोणत्या नियमांतर्गत अपिलाची तरतूद जे की करण्यात आलेली आहे? तर अपिलाची तरतूद या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की बी, नियम 17 अंतर्गत जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर नियम 17 अंतर्गत अपिलेची कायदेशीर तरतूद करण्याची आपल्याला ज्यामध्ये बाब जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न जे आहे ते टेक्निकलमध्ये महत्त्वपूर्ण आहे त्या कलमा, कारण का जेवढे काही आपण टेक्निकलचे टॉपिक जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला सर्वांचे जे आहे ते कलमा या ठिकाणी अभ्यासणं जे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच आपण टेक्निकलचे 60 प्रश्न 120 गुणाची तयारी संपूर्ण काही कलमावर आधारित ते आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 14 आपला काय म्हणतो. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कोणत्या कलमान्वये महापौराची निवड जी आहे ती केली जाते? तर कोणत्या कलमान्वये? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं जे की ए, कलम 19 अन्वये जे आहे जे की निवड जी केली जाते. कोणाची? तर महानगरपालिकेचे जे महापौर असतात त्यांची जी आहे ती निवड केली जाते. पर्याय ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा असा आहे. MRTP ऍक्ट 1966 मधील कलम 51 नुसार नियोजन प्राधिकरणास विकास परवानगी रद्द करण्याची अधिकार आहे. तर परंतु त्याच्यासाठी कोणाची पूर्व परवानगी आवश्यक असतं? तर कोणाला? जे काही प्राधिकरण विकास असते त्यांची परवानगी रद्द करण्याचा अधिकार आहे MRTPला, परंतु त्यासाठी कोणाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असतं असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, पूर्व परवानगी जी की राज्य शासनाची असणं आवश्यक आहे. जर नियोजन प्राधिकरणामध्ये विकास परवानगी रद्द करण्यासाठी राज्य शासनाची पूर्व परवानगी घेणे जे आहे ते आवश्यक असतं. त्यानंतरचा प्रश्न पुढील 6वा असा आहे. MRTP ऍक्ट 1966च्या कलम 52 अन्वये अनधिकृत विकासासाठी जास्तीत जास्त किती कारावासाची तरतूद आहे? तर किती कारावासाची? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की 3 वर्षापर्यंतचा जो की कारावास त्या ठिकाणी तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला. महानगरपालिका आयुक्ताची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? जे महानगरपालिकेचे आयुक्त असतात त्यांची. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की राज्य शासनामार्फत जी आहे ती केली जाते. कोणाची? जे महानगरपालिकेचे आयुक्त वगैरे असतात त्यांची. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा असा आहे.
PMAYU प्रधानमंत्री आवास योजना शहरी मधील क्लास CLSS चा पूर्ण अर्थ काय आहे? तर CLSS चा पूर्ण अर्थ या ठिकाणी जो की सांगायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर ए, जे की क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम असा जो आहे थोडक्यामध्ये याचा पूर्ण रूप होणारा असेल. तर ही एक जी आहे थोडक्यामध्ये अंतर्गत व्याज सवलतीची योजना आहे. पर्याय ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9वा आपला, अमृत मोहिमेचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? जे अमृत आहे मोहीम, तर याचं उत्तर आहे पर्यायचं बी, जे की जलपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापन हे जे आहे जे की अमृत मोहिमेचं मुख्य उद्देश आहे. तर या मोहिमेचा मुख्य फोकस शहरी पायाभूत सुविधावर जे की असतो. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, स्वच्छ भारत अभियान शहरी 2.0 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं पर्याय नंबर उत्तर आहे पर्याय जे की बी हे होणार असेल, जे की कचरा मुक्त शहरे, गार्बेज फ्री सिटीज हे जे आहे जे की स्वच्छ भारत अभियान 2.0 चे जे की मुख्य उद्दिष्ट आहे. पर्याय बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो अर्ज भरला असेल आणि मित्रांनो त्याच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपलं TCS पॅटर्ननुसार मित्रांनो सर्व काही अतिसंभव प्रश्न नोट्स आणि टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो बॅच जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपला हा कोर्स आहे तो जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदांकरता मित्रांनो स्पेशली मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रमानुसार जे आपण A to Z मित्रांनो अभ्यासक्रम ऍड करून दिलेला आहे, ज्यात तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त असो किंवा आरोग्य विभागासंदर्भात पद असो किंवा कनिष्ठ अभियंत्याचं पद असो, त्या सर्व पदांची मित्रांनो तयारी आपल्या ॲपमध्ये तुमच्याकडे करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण NMCच्या अतिसंभव प्रश्नसंच मिळणार असेल, परीक्षा पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका मिळणार असेल, त्यासोबतच इतर मनपाचे आपण PYQ क्वेश्चन पेपर देखील ऍड करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण पेपर पॅटर्ननुसारची गुणांकन पद्धत, तुमची रँक वगैरे सर्व काही तपासता येणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कमी वेळेमध्ये 100% त्या मित्रांनो त्या तुमची तयारी जी की होणारी असेल आणि सर्व पदाची तांत्रिकी देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयार लागा मित्रांनो. कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही माघार जी आता घेण्याची गरज पडणारी नसेल, कारण का 100% अभ्यासाची तयारी आपण एकाच ठिकाणी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीज बॅच एनरोल केलं नसेल, तुम्ही सहाय्यक आयुक्त पदासाठी अर्ज केला असेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तिथून मित्रांनो ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून तुमचा आवडता कोर्स मित्रांनो एनरोल जे आहे ते करू शकता. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न जो 11वा असा आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार विहित वेळेत सेवा न मिळाल्यास प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने किती दिवसात निर्णय देणे अपेक्षित आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की पर्यायचा या ठिकाणी बी, 30 दिवसामध्ये जे की निर्णय देणे अपेक्षित असतं. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 12वा, माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमान्वये माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कलम 8 अन्वये जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर कलम 8 नुसार काही माहिती देण्यापासून सूट जी आहे ती दिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जे की पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की मुख्यमंत्री हे जे आहे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कायचे? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष. पर्याय नंबर बी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्जाला किती दिवसात उत्तर देणं अनिवार्य आहे जर माहिती जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की 48 तास हे जे आहे याच्या संबंधित आहे. तर समजा व्यक्तीची जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित माहिती असेल तर त्याला 48 तासामध्ये जे की माहिती देणं जे आहे ते अनिवार्य आहे. पर्याय नंबर याचं बी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे, महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन, संरक्षण व संवर्धन अधिनियम 1975 नुसार वृक्ष अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते? जे की मागील आपली नागपूर मनपामध्ये ट्री ऑफिसर या पदासाठी भरती निघाली होती ना, तर यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न असतात. जे काही ट्रीचा ऍक्ट आहे त्यामधले हे संपूर्ण प्रश्न आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्यायचं, जे की पर्याय नंबर बी हे होणार असेल, जे की महानगरपालिका आयुक्त किंवा मुख्य अधिकारी हे जे आहे जे की वृक्ष अधिकारी म्हणून कोणा नियुक्ती जी आहे ते करू शकतात. पर्याय नंबर बी. त्यानंतर 16वा
16वा प्रश्न, घनकचरा व्यवस्थापन उपविधी 2002 नुसार कचरा उघड्यावर टाकल्यास दंड आकारण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच की महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना जे आहे थोडक्यामध्ये अधिकार आहेत. त्यानंतरचा 17वा प्रश्न, हेरिटेज ट्री म्हणून घोषित करण्यासाठी झाडांचं वय किमान किती वर्ष असावं लागतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, किमान 50 वर्ष तरी त्या झाडांचं वय जे आहे ते असावा लागतं. त्यानंतर 18वा प्रश्न, MRTP ऍक्ट 1966च्या कलम 53 नुसार अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस दिल्यानंतर किती दिवसाच्या आत संबंधिताने ते पाडणे किंवा कायदेशीर करणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर, जे की मित्रांनो सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणारं असेल, म्हणजे की 30 दिवसामध्ये जे की पाडणं आवश्यक आहे. नोटीस मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत ते बांधकाम पाडणे किंवा कायदेशीर करणे हे बंधनकारक असतं. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 19वा, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 5 हा कशाशी संबंधित आहे? तर नियमावर आधारित तुम्हाला भरपूर सारे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील, कारण का नियम हा जो आहे याचा मुख्य जो की मुद्दा ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला नियमावर आधारितचे जेवढे काही प्रश्न आहेत आपण स्पेशली आपल्या टेस्टसीरीजच्या बॅचमध्ये देखील तुम्हाला हे एनरोल करून दिलेलं आहे. त्याचं पर्याय नंबर ए हे उत्तर होणारा असेल, जे की निलंबन म्हणजेच की सस्पेन्शन हे जे आहे या ठिकाणी आहे. नियम 5 काय सांगतो, तर कर्मचाऱ्याच्या निलंबनाशी संबंधित प्रक्रिया जी आहे ती स्पष्ट करतं. त्यानंतरचा 20वा प्रश्न आपला, आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा स्तरावर नोडल एजन्सी म्हणून जे आहे ते कोण काम करतं? तर नोडल एजन्सी कायला म्हटलं जातं किंवा नोडल एजन्सी म्हणून जे आहे खालीलपैकी कोण काम जे की करत असतं? काय यामध्ये जिल्हा व्यवस्थेमध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की जिल्हा अधिकारी कार्यालय. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय प्रमुख भूमिका जे की बजावते. पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर 21वा प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 4 हे कशाचं स्पष्टीकरण देतं? काय यामध्ये म्हटलेलं आहे, जे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यामधलं म्हटलेलं आहे. तर अधिनियम तुम्हाला संपूर्ण काही तोंडपाठ किंवा तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून घेणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण का याचे जे प्रश्न आहेत ते वारंवार तुम्हाला विचारली जातात. तर पर्याय नंबर याचं काय उत्तर होणार असेल? तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो पर्याय नंबर 4, जे की निविदा प्रक्रिया याच्याशी संबंधित आहे. कलम 4 हे महानगरपालिका स्थापन करणे याबाबतचं थोडक्यामध्ये आहे. तर एखादी नवीन महानगरपालिका जर स्थापन करायचं असेल तर जे की कलम 4 याच्याशी संबंधित आहे. पर्याय नंबर याचं थोडक्यामध्ये बी हे होणार असेल, जे की महानगरपालिका स्थापन करणे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॉर्पोरेशन्स या प्रकारचं हे जे की कलम 4 मध्ये स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 22 असा आहे, SBMU स्वच्छ भारत अभियान मिशन अंतर्गत ODF++ चा अर्थ काय आहे? तर यामध्ये प्रश्न आपला 22 ODFचं याचं पूर्ण रूप जे की म्हणजे की याचा अर्थ जो की काय होणार असेल तो या ठिकाणी सांगायचा आहे. तर याचं जे उत्तर जे होणार असेल मित्रांनो ते आहे पर्याय नंबर याचं, जे की सी, मलनिसारण आणि गाळ व्यवस्थापनासह हागणदारी मुक्त करणं हे जे आहे थोडक्यामध्ये याचं जे की पर्याय नंबर हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर 23वा प्रश्न, माहिती अधिकार कायद्यात तिसरा पक्ष म्हणजे काय? तिसरा पक्ष हे कशाला म्हटलं जातं माहिती अधिकारामध्ये, आणि तिसरा पक्ष म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अर्जदार सोडून इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्तीची निवड करणे म्हणजे त्याला तिसरा पक्ष असं जे आहे ते संबोधलं जातं. त्यानंतरचा 24वा प्रश्न, झाड तोडण्यासाठी परवानगी मिळाल्यावर वृक्ष प्राधिकरणाने किती दिवसात निर्णय देणे बंधनकारक आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर, जे की याचं पर्याय नंबर जे की डी या ठिकाणी उत्तर होणारं असेल, म्हणजे की 60 दिवसामध्ये जे की बंधनकारक असतं निर्णय देणं. त्यानंतरचा आपला पुढील 25वा प्रश्न आपला, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील किती शहरांची जी आहे निवड करण्यात आलेली आहे? तर हा सुद्धा लेटेस्टचा प्रश्न आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये लेटेस्टच्या टॉपिकवर आधारित देखील प्रश्न जो आहे तो विचारला जातो, कारण का जेवढे काही स्मार्ट सिटीज आहेत किंवा त्यामध्ये जे काही बदल करण्यात आलेला आहे ते संपूर्ण काही यामध्ये पर्याय येतात. तर पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. तर स्मार्ट सिटीजमध्ये 10 शहरांची निवड जे की करण्यात आलेली आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नुसार परिवीक्षाधीन कालावधी जास्तीत जास्त किती वेळा वाढवता येतो? जे काही प्रोबिशन्स किती वेळ जे आहे ते वाढवता येतात, अशा प्रकारचा या ठिकाणी जो की प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय नंबर
डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, जे की मर्यादा नाही, कारण का या ठिकाणी अपेक्षित उत्तर आपल्याला मिळालेलं नाही, तर यापैकी त्यामुळे उत्तर होणार असेल. त्यानंतर 27वा प्रश्न, MRTP ऍक्ट 1966 मधील कलम 54 अन्वये जे आहे अनधिकृत विकास जे काही सुरू असल्यास तो थांबवण्यासाठी कोणती नोटीस जी आहे ती दिली जातं, यापैकी कोणती नोटीस जी आहे जी की प्रोव्हाइड केली जाते, तर पर्याय नंबर ब जे की स्टॉप वर्क नोटीस म्हणजे की स्थगिती नोटीस ही जी आहे ती प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतर 28वा प्रश्न, लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? जे लोकसेवा आयोग असतं म्हणजेच की MPSC आपण या ठिकाणी पाहतो, तर जे लोकसेवा हक्क आयोग आहे त्याच्या नियुक्ती करणाऱ्या समितीच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण असतं, असं या ठिकाणचा जो की प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर याचं जे काय उत्तर होणार असेल ते आहे मित्रांनो पर्याय नंबर जे की बी, मुख्यमंत्री हे जे आहे थोडक्यामध्ये असतात. तर मुख्यमंत्री हे जे आहे लोकसेवा आयोगाच्या जे काही अध्यक्ष निवडण्याच्या जे की त्यामध्ये जे आहे जे की अध्यक्ष समितीचे असतात. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 29वा, घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार बायोडिग्रेडेबल कचरा कोणत्या रंगाच्या डब्यात जो आहे जो की गोळा केला जातो? तर आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला निळे, पिवळे, हिरवे असे डबे आपल्याला काही पाहायला मिळतात, परंतु त्यांचं एक प्रकारचं विशिष्ट वैशिष्ट्य जे की असतं जे की आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर बी, जे की हिरव्या रंगाच्या डब्यात जे आहे ते गोळा केला जातो. त्यानंतर प्रश्न आपला 30वा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं मुख्यालय खालीलपैकी कोठं आहे? तर कोण्या ठिकाणी आहे? जे की याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, नवी दिल्ली या ठिकाणी जे आहे जे की NDMA म्हणजेच की जे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आहे याचं थोडक्यामध्ये मुख्यालय आहे. पर्याय सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर अशा मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की सहाय्यक आयुक्त या पदासाठी स्पेशली मित्रांनो तांत्रिकी स्वरूपाचे. जर तुम्हाला रेग्युलरली सर्व काही प्रश्न हवे असतील मित्रांनो किंवा इतर कोणत्या पोस्ट हव्या असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्यावर देखील आपण लवकरच आपले सर्व काही मित्रांनो व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून स्पेशली आपली बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेच जॉईन करून घ्या. वेळ न वाया घालवता आपले ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.